काय आपला विश्वास नाहीये देवावर. देवावर विश्वास ठेवा. मी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती करतो, माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातलियावरी होईल काही वारी नारायण. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसल्यानंतर त्या खासदाराने मला प्रश्न केला, म्हणे महाराज एवढी धावपळ करता, 4-4 राज्यामध्ये कीर्तन करता, दररोजचा 1000-1000 1,500 किलोमीटर प्रवास आहे, कधी थकत नाही, कधी काही होत नाही, कधी गाडीला अपघात होत नाही, याचं कारण काय? मी त्यांना जे उत्तर दिलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही हो रात्रभर. ड्रायव्हरच्या रूपात गाडी चालवायचं काम पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारणच नाहीये. आपण देवावर जर विश्वास टाकला ना महाराज, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल आणि पैल तीराला नेल्यानंतर तुमचं जीवन मंगलमय करण्याची ताकद माझ्या जगाच्या मालकामध्ये आहे. आणि जगाचा मालक फक्त तुम्ही त्याला काय करा, विनंती करा. विनंती जर केली, जगाचा मालक ह्या संसार रूपी समुद्रातून तुम्हाला पार कर. महाराज सांगतात बाकीचं द्या सोडून, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि असं जर तुम्ही केलं, तुकोबराय सांगतात तुका म्हणे पावटणी. पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट. स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट करण्याची ताकद जर माझ्या जगद्गुरु तुकोबारामध्ये असेल, तर माझी विनंती तुम्हाला, हे कशाच्या जोरावर होतंय ते फक्त भगवंताच्या चिंतनाच्या जोरावर. म्हणून नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुशी थडी पावे. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी. यमाच्या सुद्धा तोंडात मारण्याची ताकद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होईल. म्हणून भगवंताचं चिंतन करा.